देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। पेट्रोल 86 पैशांनी तर डिझेल 83 पैशांनी महागलेलं आहे। गेल्या आठवड्यामध्येच 3 रुपयांनी पेट्रोल आणि डिझेल महागलं होतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र पुन्हा एकदा कात्री लागणार आहे। अगोदरच काही ठिकाणी पेट्रोल पंप्स बंद आहेत आणि त्यामुळे नागरिक बराच संताप व्यक्त करतायत आणि त्यामध्येच आठवड्याभरात झालेली ही दुसरी दरवाढ, त्यामुळे सामान्यांचं बजेट तर कोलमडलेलंच आहे, मात्र देशभरात संतापाची भावना सुद्धा उमटते। एवढं मोठं संकट विश्वामध्ये निर्माण झालं आहे। आखाती देशाच्या युद्धामुळे जी काही टंचाई निर्माण होणार आहे याचे पडसाद पडणारच आहे। देशातल्या या महत्त्वाच्या मजबूतीला साथ द्यायची आहे। शेवटी देश टिकला तर आपण टिकू। त्यामुळे कोणतंही राजकारण न करता, कुणी या ठिकाणी राजकीय भावना व्यक्त न करता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशहिताकरता, राष्ट्रहिताकरता जो सल्ला दिला आहे, तो सूचना दिला आहे की निवेदन दिला, या ठिकाणी आवाहन केलं आहे। आपण सर्वांनी जर पाठबळ दिलं तर मला वाटतं यातनंही आपण बाहेर निघू। पंतप्रधान नरेंद्र मोदी अगोदरपासूनच जनतेला इंधन कमी वापरण्याचं आवाहन करतायत आणि आता सर्वसामान्य जनतेच्या मनात जी भीती होती तीच खरी होताना पाहायला मिळते। सध्या मी पेट्रोल पंपावर आलेली आहे आणि 4 दिवसांमध्येच दोनदा ही दरवाढ झालेली पाहायला मिळते। जास्तीचे पैसे आज वाहन चालकांना मोजावे लागत आहे। आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत। आपल्यासोबत वाहन चालक आहेत जे पेट्रोल भरण्यासाठी आले होते। दादा, काल कमी पैसे दिले होते, आज मात्र जास्तीचे पैसे मोजावे लागतात। या आठवड्यात दुसऱ्यांदा ही दरवाढ आहे, काय कसं वाटतंय? कसं तर नाही होतं ना, काय चालतंय? पगार नाही, काय नाही, कमी पगार आहे, कैसे देणार आम्ही? अजून काय पेट्रोल दिलं, लंबी लहान जाते आम्ही, देखते अभी विचारते काय करते काय नाही लोक। आता दिवसेंदिवस ही दरवाढ होत चालली तर खिशाला कात्री बसली का? काय खिशाला फटका बसलाय का? फसलाय ना, नाही फसलाय का? फसलाय, लई बसलाय। आज पुन्हा एकदा दर वाढलेले आहेत पेट्रोल आणि डिझेलचे, कसं पाहताय? बहुत दुख की बात है ना। अब इतने डेली पेट्रोल बढ़ेगा तो कहाँ से खर्चा वगैरह चलेगा, गाड़ी का प्रॉब्लम है तो है ही। मग आता काय करणार, गाडी चालवणार की नाही? चलाना तो पड़ेगा ना, मजबूरी है। इकडे भाज्यांचे दर वाढतायत, सीएनजी वाढली, पेट्रोल डिझेल अगोदर 2 दिवसापूर्वी वाढलं होतं, आता पुन्हा वाढलंय। काय बोलणार आता, काय नाही, आता लाचारी, आता काय करू नाही शकत, पर्याय नाही आता। आता घर खर्च कसा भागवणार? करावं लागणार, काय नाही करू शकत। कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।